नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आपण आज खास भाग घेऊन आलेलो आहोत शेवटचा प्राळ, जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये काल जी दिनांक 20/5/2025 रोजी परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आले त्या आधारे आपण हा भाग बनवलेला आहे। या भागातील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी हा भाग शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, ह्या भागातील खूप काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। तर सुरू करूया। पहिला प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणता घटक अंतर्गत अर्धसंवाहकाची वहन क्षमता बदलण्यासाठी वापरला येतो? ऑप्शन ए आकार, ऑप्शन बी तापमान, ऑप्शन सी माप, ऑप्शन डी रंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी तापमान। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, इलेक्ट्रॉनिक्स ही अभियांत्रिकीची अशी शाखा आहे जी इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाशी संबंधित आहे। ऑप्शन ए अर्धसंवाहक, ऑप्शन बी वायू, ऑप्शन सी व्हॅक्यूम, ऑप्शन डी वरील सर्व। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणती एक्सेप्टर प्रकारची अशुद्धता आहे? ऑप्शन ए फॉस्फरस, ऑप्शन बी फ्रियॉन, ऑप्शन सी बोरॉन, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बोरॉन। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जेव्हा अर्धसंवाहक डायोड फॉरवर्ड बायस केले जाते तेव्हा ते डॅश। ऑप्शन ए अधिक प्रतिकार निर्माण करते, ऑप्शन बी विद्युत प्रवाह थांबवते, ऑप्शन सी विद्युत प्रवाह वाहतो, ऑप्शन डी अधिक व्होल्टेज ड्रॉप निर्माण करते। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विद्युत प्रवाह वाहतो। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जंक्शनच्या एन साइड मधील इलेक्ट्रॉन्स पी साइड मधील होल्स सोबत एकत्र येतात कारण? ऑप्शन ए ड्रिफ्ट, ऑप्शन बी मर्जिंग, ऑप्शन सी रिकॉम्बिनेशन, ऑप्शन डी फ्युजन। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डिफ्युजन। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जेव्हा शुद्ध अर्धसंवाहक गरम केला जातो तेव्हा प्रतिकार? ऑप्शन ए वाढतो, ऑप्शन बी 0 होतो, ऑप्शन सी अनंत होतो, ऑप्शन डी कमी होतो। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कमी होतो। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जेव्हा सिलिकॉन क्रिस्टलमध्ये अशुद्धता मिसळली जाते तेव्हा त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए एन टाईप अर्धसंवाहक, ऑप्शन बी पी टाईप अर्धसंवाहक, ऑप्शन सी ट्रान्झिस्टर, ऑप्शन डी डोपिंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी डोपिंग। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या डायोडमध्ये धातूची सुई दबावाने जर्मेनियम किंवा सिलिकॉनच्या लहान तुकड्यावर जोडलेली असते? ऑप्शन ए पॉइंट कॉन्टॅक्ट डायोड, ऑप्शन बी अलायन्स डायोड, ऑप्शन सी सिंगल डायोड, ऑप्शन डी जंक्शन डायोड। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पॉइंट कॉन्टॅक्ट डायोड। तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी कोणता डायोड प्रकाशाला विद्युत प्रवाहात रूपांतरित करतो? ऑप्शन ए लाइट एमिनिट डायोड, ऑप्शन बी शॉटकी डायोड, ऑप्शन सी फोटो डायोड, ऑप्शन डी झेनर डायोड।
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फोटो डायोड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, डायोड हा एक डॅश स्विच आहे आणि SCR हा एक डॅश स्विच आहे। ऑप्शन ए नियंत्रित, अनियंत्रित, ऑप्शन बी अनियंत्रित, नियंत्रित, ऑप्शन सी अनियंत्रित, अनियंत्रित, ऑप्शन डी नियंत्रित, नियंत्रित। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अनियंत्रित, नियंत्रित। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, व्हेरिस्टेटरची कार्यप्रणाली कोणासारखी असते? ऑप्शन ए कॅपॅसिटर, ऑप्शन बी ऑपरेशनल एम्प्लिफायर, ऑप्शन सी LED, ऑप्शन डी बिपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, ऑप्शन ई झेनर डायोड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई झेनर डायोड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जेव्हा जंक्शन डायोडला फॉरवर्ड बायस दिला जातो तेव्हा ऑप्शन ए संभाव्य अडथळा वाढतो, ऑप्शन बी संभाव्य अडथळा कमी होतो, ऑप्शन सी मेजॉरिटी कॅरियरचा प्रवाह शून्य होतो, ऑप्शन डी मायनॉरिटी कॅरियरचा प्रवाह शून्य होतो, ऑप्शन ई डिप्लेक्स लेयर वाढतो। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संभाव्य अडथळा कमी होतो। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिलिकॉन ट्रान्झिस्टर जर्मेनियम ट्रान्झिस्टरपेक्षा अधिक वापरले जातात कारण ऑप्शन ए यामध्ये उच्च निःशुद्ध ऊर्जा पट्टा असतो, ऑप्शन बी कमी लिकेज करंट असतो, ऑप्शन सी कमी व्होल्टेज ड्रॉप असतो, ऑप्शन डी कार्यक्षमता जास्त असते। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए यामध्ये उच्च निःशुद्ध ऊर्जा पट्टा असतो। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, LED बनलेले असते, ऑप्शन ए सिलिकॉन, ऑप्शन बी जर्मेनियम, ऑप्शन सी गॅलियम ऑक्साइड, ऑप्शन डी सेलेनियम। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी गॅलियम आर्सेनाइड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, झेनर डायोड वापरले जाते, ऑप्शन ए रेक्टिफायर, ऑप्शन बी इन्व्हर्टर, ऑप्शन सी रेग्युलेटर, ऑप्शन डी आयसोलेटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रेग्युलेटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, शॉटकी डायोडला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए पेलेरियर डायोड, ऑप्शन बी शॉकली डायोड, ऑप्शन सी पिन डायोड, ऑप्शन डी हॉट कॅरियर डायोड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हॉट कॅरियर डायोड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ऑप्टोक्लॅपर हा एक असा उपकरण आहे जो प्रकाशाचा वापर करून ऑप्शन ए 2 PN जंक्शन जोडतो, ऑप्शन बी इनपुटमधून आउटपुटकडे सिग्नल पोहोचवतो, ऑप्शन सी कलेक्टर ग्राउंडला जोडतो, ऑप्शन डी कलेक्टरला एमिटरशी जोडतो। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इनपुटमधून आउटपुटकडे सिग्नल पोहोचवतो। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, खालीलपैकी सर्वात वेगवान प्रकाश संवेदक कोणता आहे? ऑप्शन ए पिन फोटो डायोड, ऑप्शन बी फोटोव्होल्टाइक डायोड, ऑप्शन सी फोटो डायोड, ऑप्शन डी एक्वालॉन्च फोटो डायोड। तर मित्रांनो या प्रश्नाचे
उत्तर आहे ऑप्शन ए पिन फोटो डायोड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, ओपन सर्किटेड पीएन जंक्शन मधील ट्रान्झिस्टन क्षेत्रामध्ये असते। ऑप्शन ए उघड्या स्थितीत स्थिर अशुद्ध आयन, ऑप्शन बी मोकळे इलेक्ट्रॉन्स व होल्स दोन्हीही, ऑप्शन सी फक्त मोकळे इलेक्ट्रॉन्स, ऑप्शन डी फक्त होल। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उघड्या स्थितीतील स्थिर अशुद्ध आयन। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, झेनर डायोड जेव्हा व्होल्टेज स्थिरीकरण सर्किटमध्ये वापरले जाते तेव्हा त्याला बायस केले जाते। ऑप्शन ए ब्रेकडाऊन व्होल्टेजसाठी रिव्हर्स बायस, ऑप्शन बी रिव्हर्स ब्रेकडाऊन क्षेत्र, ऑप्शन सी फॉरवर्ड बायपास, ऑप्शन सी फॉरवर्ड बायपास स्थिर करंट मोड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रिव्हर्स ब्रेकडाऊन क्षेत्र। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, बेकिंग व्होल्टेज हे दुसरे नाव आहे। ऑप्शन ए बॅक ईएमएफ, ऑप्शन बी ब्रेकडाऊन व्होल्टेज, ऑप्शन सी सॅच्युरेशन व्होल्टेज, ऑप्शन डी नी व्होल्टेज। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बॅक ईएमएफ। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, झेनर डायोड ज्यामध्ये अतिशय अरुंद डिस्प्लेशन लेयर आहे तो कोणत्या यंत्रणेमुळे ब्रेकडाऊन होतो? ऑप्शन ए झेनर ब्रेकडाऊन, ऑप्शन बी ॲव्हलांच ब्रेकडाऊन, ऑप्शन सी दोन्ही ए व बी, ऑप्शन डी वरीलपैकी काही नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए झेनर ब्रेकडाऊन। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिलिकॉन डायोडसाठी किती फॉरवर्ड बायसिंग व्होल्टेज लागते? ऑप्शन ए 1 व्होल्टेज, ऑप्शन बी 0.8 व्होल्टेज, ऑप्शन सी 0.7 व्होल्टेज, ऑप्शन डी 0.3 व्होल्टेज, ऑप्शन ई 0.2 व्होल्टेज। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 0.7 व्होल्टेज। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, बारकोड रीडर मध्ये कोणता अर्धसंवाहक उपकरण वापरला जातो? ऑप्शन ए जंक्शन डायोड, ऑप्शन बी एलडीआर, ऑप्शन सी लेझर डायोड, ऑप्शन डी एलईडी, ऑप्शन ई एलसीडी। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लेझर डायोड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सिंगल फेज फुल वेव्ह रेक्टिफायरचा डीसी आउटपुट 100 व्होल्टेज आहे आणि लोड रेझिस्टिव्ह आहे। जर एक डायोड ओपन सर्किट झाला तर सरासरी व पीक आउटपुट व्होल्टेज काय असतील? ऑप्शन ए 100 व्होल्टेज आणि 141 व्होल्टेज, ऑप्शन बी 100 व्होल्टेज आणि 157 व्होल्टेज, ऑप्शन सी 50 व्होल्टेज आणि 157 व्होल्टेज, ऑप्शन डी 50 व्होल्टेज आणि 141 व्होल्टेज। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 50 व्होल्टेज आणि 157 व्होल्टेज। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, फ्रीव्हीलिंग डायोड बद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे? ऑप्शन ए ते हार्मोनिक्स कमी करते आणि इंडक्टिव्ह लोडमधील व्होल्टेज स्पाइक थांबवते, ऑप्शन बी ते हार्मोनिक्स पासून मुक्त असते, ऑप्शन सी ते फॉरवर्ड बायस मोडमध्ये वापरले जाते, ऑप्शन डी ते इंडक्टिव्ह लोडच्या मालिकेत असते,
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, ते हार्मोनिक्स कमी करते आणि इंडक्टिव्ह लोडमधील व्होल्टेज स्पाइक थांबवते. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर हाफ वेव्ह रेक्टिफायरला 1000 वॅट AC इनपुट दिले गेले आणि 400 वॅट DC आउटपुट मिळाले तर कार्यक्षमता किती असेल? ऑप्शन ए 40%, ऑप्शन बी 45%, ऑप्शन सी 42%, ऑप्शन डी 43%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 40%. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर फुल वेव्ह अनकंट्रोल्ड रेक्टिफायर 260 AC पुरवठ्यावर 10 अँपिअर 10 ओहम रेझिस्टिव्ह लोडला जोडलेला असेल आणि डायोड आदर्श धरले तर कार्यक्षमता किती असेल? ऑप्शन ए 98%, ऑप्शन बी 75%, ऑप्शन सी 81%, ऑप्शन डी 91%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 81%. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरची कार्यक्षमता किती असते? ऑप्शन ए 40.6%, ऑप्शन बी 60.0%, ऑप्शन सी 200%, ऑप्शन डी 90.0%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 40.6%. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. फिल्टर सर्किटमध्ये इंडक्टरचे कार्य काय असते? ऑप्शन ए DC अडवतो व AC पास करतो, ऑप्शन बी AC व DC दोन्ही अडवतो, ऑप्शन सी AC अडवतो व DC पास करतो, ऑप्शन डी AC व DC दोन्ही पास करतो. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी AC अडवतो व DC पास करतो. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये रिलीफ फॅक्टर काय दर्शवते? ऑप्शन ए आउटपुट पॉवरची शुद्धता, ऑप्शन बी व्होल्टेज रेग्युलेशन, ऑप्शन सी डायोडचे रेटिंग, ऑप्शन डी फिल्टरची कार्यक्षमता. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आउटपुट पॉवरची शुद्धता. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जर इनपुट फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असेल तर फुल वेव्ह रेक्टिफायरचा आउटपुट फ्रिक्वेन्सी किती असेल? ऑप्शन ए 25 हर्ट्ज, ऑप्शन बी 50 हर्ट्ज, ऑप्शन सी 75 हर्ट्ज, ऑप्शन डी 100 हर्ट्ज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 100 हर्ट्ज. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 3 फेज फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी किती डायोड लागतात? ऑप्शन ए प्रत्येक फेजसाठी 1 डायोड, ऑप्शन बी प्रत्येक फेजसाठी 2 डायोड, ऑप्शन सी प्रत्येक फेजसाठी 3 डायोड, ऑप्शन डी प्रत्येक फेजसाठी 4 डायोड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्रत्येक फेजसाठी 1 डायोड. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सिलिकॉन डायोडवर 100 वॅट फॉरवर्ड पोटेन्शियल दिला आहे. डायोडसह साखळीमध्ये 1 किलो ओम प्रतिकार आहे. डायोडमधून प्रवाह किती येईल? ऑप्शन ए 10 मिलीअँपिअर, ऑप्शन बी 9.3 मिलीअँपिअर, ऑप्शन सी 0.7 मिलीअँपिअर, ऑप्शन डी 0 मिलीअँपिअर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
बी 9.3 मिली एम्पियर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 30 अंशवर ट्रिगर केलेला सिंगल फेज फुल कन्व्हर्टर RL लोडसह प्रत्येक उपकरण किती काळासाठी चालू राहील? ऑप्शन ए 180 अंश, ऑप्शन बी 150 अंश, ऑप्शन सी 30 अंश, ऑप्शन डी 120 अंश। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 150 अंश। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे अर्धवेव्ह रेक्टिफायर करंटचा RMS मूल्य 10 एम्पियर आहे। फुल वेव्ह रेक्टिफाईड करंटचा RMS मूल्य काय असेल? ऑप्शन ए 15 एम्पियर, ऑप्शन बी 14.14 एम्पियर, ऑप्शन सी 10/पाय, ऑप्शन डी 20/पाय। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 14.14 एम्पियर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कोणत्या सर्किटसह रेक्टिफायरचा आउटपुट शुद्ध DC मध्ये रूपांतरित केला जातो? ऑप्शन ए कन्व्हर्टर, ऑप्शन बी फिल्टर, ऑप्शन सी कम्युटेटर, ऑप्शन डी इन्व्हर्टर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फिल्टर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 3 फेज सिस्टीम मध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या प्रत्येक डायोडवरील PIVN म्हणजे किती पीक बरोबर असते? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 1, ऑप्शन सी 1.73, ऑप्शन डी 2। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1.73। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ट्रान्झिस्टर मधील सर्वाधिक डोपिंग कोणत्या क्षेत्रात असते? ऑप्शन ए एमिटर, ऑप्शन बी कलेक्टर, ऑप्शन सी दोन्ही एमिटर आणि कनेक्टर, ऑप्शन डी बेस। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एमिटर। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे खालीलपैकी कोणत्या अर्जामध्ये ट्रान्झिस्टरला एम्प्लिफायर म्हणून वापरले जाते? ऑप्शन ए मल्टी व्हायब्रेटर सर्किट, ऑप्शन बी फ्लिप फ्लॉप, ऑप्शन सी प्लस जनरेटर सर्किट, ऑप्शन डी RC कपल्ड सर्किट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी RC कपल्ड सर्किट। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन मधील करंट गेनने मूल्य किती आहे? जर कनेक्टर करंट 1 मिली एम्पियर आणि बेस करंट 20 मायक्रो एम्पियर असेल? ऑप्शन ए 0.98, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 50, ऑप्शन डी 120। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 200। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ट्रान्झिस्टर चाचणी करताना जर रिव्हर्स रेजिस्टन्स ते फॉरवर्ड रेजिस्टन्सचे प्रमाण खूप जास्त असेल तर जंक्शन कसे असेल? ऑप्शन ए ओपन सर्किटेड, ऑप्शन बी चांगले, ऑप्शन सी खराब, ऑप्शन डी शॉर्ट सर्किटेड। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ओपन सर्किटेड। तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे ट्रान्झिस्टर साठी कॉमन एमिटर करंट गेन 250 आहे। कॉमन कनेक्टर करंट गेन काढा। ऑप्शन ए 249, ऑप्शन बी 125, ऑप्शन सी 251, ऑप्शन डी 250।
तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 251. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कॉमन एमिटर क्षेत्रात एमिटर रेजिस्टन्स कशासाठी वापरली जाते? ऑप्शन ए जास्त गेनसाठी, ऑप्शन बी कनेक्टर बायपाससाठी, ऑप्शन सी एसी सिग्नल बायपाससाठी, ऑप्शन डी स्थिरीकरणासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्थिरीकरणासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, SCR मध्ये किती टर्मिनल असतात? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 1. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, NPN ट्रान्झिस्टर PNP ट्रान्झिस्टर पेक्षा का प्राधान्य दिले जातात? ऑप्शन ए प्लस व्होल्टेज सप्लाय रेलमध्ये सहज वापरण्यासाठी, ऑप्शन बी उच्च स्विचिंग स्पीडसाठी, ऑप्शन सी विस्तृत ऑपरेटिंग तापमानासाठी, ऑप्शन डी वर दिलेल्या ए आणि बी कारणासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वर दिलेल्या ए आणि बी कारणासाठी. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, कॉमन कनेक्टर BJT साठी इनपुट इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्स काय असते? ऑप्शन ए उच्च इनपुट इम्पिडन्स आणि कमी आउटपुट इम्पिडन्स, ऑप्शन बी कमी इनपुट इम्पिडन्स आणि कमी आउटपुट इम्पिडन्स, ऑप्शन सी कमी इनपुट इम्पिडन्स आणि उच्च आउटपुट इम्पिडन्स, ऑप्शन डी उच्च इनपुट इम्पिडन्स आणि उच्च आउटपुट इम्पिडन्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए उच्च इनपुट इम्पिडन्स आणि कमी आउटपुट इम्पिडन्स. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, BJTचे 3 टर्मिनल्स कोणकोणते असतात? ऑप्शन ए ॲनोड, कॅथोड, गेट, ऑप्शन बी एमिटर, बेस, कलेक्टर्स, ऑप्शन सी बेस 1, बेस 2, एमिटर, ऑप्शन डी सोर्स, ड्रेन, गेट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एमिटर, बेस, कलेक्टर. तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, जर ट्रान्झिस्टरमध्ये कलेक्टर करंट 2 मिलीअँपिअर वरून 3 मिलीअँपिअर वर बदलत असेल आणि कलेक्टर एमिटर व्होल्टेज 2 व्होल्ट वरून 10 व्होल्ट पर्यंत वाढत असेल तर आउटपुट रेजिस्टन्स किती असेल? ऑप्शन ए 8 किलो ओहम, ऑप्शन बी 10 किलो ओहम, ऑप्शन सी 2 किलो ओहम, ऑप्शन डी 3.33 किलो ओहम. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 3.33 किलो ओहम. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करूया. भेटूया पुढील भागामध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.